त्या जणांना पाहिलंय की गुढीला स्टीलचं तांब्या लावतात, काय काय म्हणून आपण फुलपत्र असतात ते लावतात. स्टील हा न्यूट्रल धातू आहे. त्यामुळे मी बऱ्याच जणांना असं इन्सिस्ट करेल की सोन्याचा कलश किंवा चांदीचा कलश, तांब्याचा किंवा पितळी कलश, हे 4 जे आहेत हे तुम्ही यूज केलं तर नक्कीच चांगलं. कारण यांचं कसं होतं, हे डिवाइन एनर्जीला रिसीव्ह करायला किंवा त्यांचे एक गुड कंडक्टर म्हणून ते यूज करू शकतो आपण त्यांचा. आणि शिवाय बघा, आणि हे शास्त्रीय महत्व आहे बरं काय की आपण काठी जी आहे, आता युजली ती काय कळकीची किंवा वेळूची काठी मिळेलच ह्याची गॅरंटी नाही, पण जी कुठली असेल पण ती लाकडाची असावी. मी काही ठिकाणी असं देखील पाहिलंय की काठी मिळाली नाही म्हणून मग काही काहींनी पडद्याचे जे रॉड असतो तो लावतात काय जण. तर त्या अर्थात मी आता हे जे सांगतोय ठीक आहे, म्हणजे त्याचा श्रद्धेचा भाग आहे, पण मी अनुभवलेल्या काही गोष्टी सांगतो की लाकूड असेल तर चांगलं. अर्थात आपण एक गोष्ट आता माहिती आपल्याला की आपल्याला जेव्हा शॉक लागतो तेव्हा आपण लाकडाच काहीतरी मारतो ना त्या व्यक्तीला, त्याने तो आपल्याला लागू नये. त्यातलाच एक भाग आहे रेशमी वस्त्र. याबद्दल एक छोटंसं उदाहरण देतो. मी अनुभवलेली पण एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट माझ्या सद्गुरू ब्रह्मयोगिनी सुमंत यांनी सांगितलेली एक गोष्ट मला आठवते की आपली वापरलेले जे वस्त्र आहेत ते आपण इतरांना देताना, ते समजा आपल्याला लागत नाहीयेत तर इतरांना देताना ते थेट देऊ नये, जसे वापरले तसेच देऊ नये. तर आपली ऊर्जा त्या प्रत्येक वस्त्रांमध्ये, आपण आपल्या वापरलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये असते. बरोबर. तर ते थेट देऊ नये. याची अनेक कारण आहेत. कधी कधी समोरच्या व्यक्तीचं इंटेन्शन साफ असतं, वाईट काही नसतं, पण होतं काय की आपल्याकडचे चांगले व्हायब्रेशन्स त्याकडे जातात. म्हणजे आपल्या पत्रिकेनुसार काही चांगले योग जर सुरू असतील तर आपले योग हे आपण दिले असा त्याचा अर्थ होतो. तर म्हणून गुढीला जे वस्त्र लावलं जातं ते रेशमी वस्त्र असतं किंवा साडी युजली लावतात, तर ती वापरलेली नसावी, ती घडी न मोडलेली असावी. म्हणजे आणि अर्थातच समजा तुम्हाला वाटलं की समजा ती वापरलेली असेल कोणीतरी, तर तुम्ही त्याचं पूजन करावं, त्याचं शुद्धीकरण होण्यासाठी त्याच्या देवतांपुढे ते आपण ठेवावं, हळदी कुंकू लावावं त्याला. अर्थातच आपण हात जोडून प्रार्थना करावी आपल्या आराध्याला की त्याचं शुद्धीकरण होऊ दे ऊर्जेचं, आणि मग ती साडी आपण कळकीच्या काठीला किंवा वेळूच्या काठीला लावावी. अतिरिक्तही काही गोष्टी असतात, अलंकार, साखरेच्या गाठी वगैरे पण लावतात. त्याच्यावर मग तांब्याचा, सोन्याचा, चांदीचा किंवा पितळी कलश आपण ठेवावा.